नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणीसाठी पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. होय, के-वाय-सी बद्दल मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणीची के-वाय-सी इथे राहिलेली आहे, त्यांची के-वाय-सी इथे पुन्हा सुरू होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. आणि त्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याबद्दल सुद्धा इथे मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. या मोठ्या खुशखबरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा, लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी. के-वाय-सी पुन्हा सुरू करणार, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. आता ते नेमके काय म्हणालेले आहेत, ती संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आधी बघणार आहोत. आणि त्यानंतर मे महिन्याचा हप्ता नेमका कोणाला कोणाला भेटणार, याचे 1500 कोणाकोणाला भेटणार, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप कुठेही करू नका. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वच महिलांसाठी महत्त्वाची आहे. यामध्ये महिन्याला 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतात. मात्र काही महिलांचा लाभ हे जो आहे ना, हा घेता येत नव्हता. तर अपात्र महिलांना जो लाभ मिळत होता, सरकारने याचं के-वाय-सी प्रक्रियेच्या मदतीने संशोधन केलं. तर या अपात्र ठरले आहेत. आणि आता हा जो लाभ आहे ना, हा जवळ-जवळ 80 लाख लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे ना, तो इथे बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे. यामध्ये जवळपास 28 लाख महिलांची के-वाय-सी चुकली असल्याची माहिती समोर आलेली आहे. बघा, आपल्याला पहिले काय सांगण्यात आलेलं होतं, की जवळ-जवळ 80 लाख ज्या लाडक्या बहिणी आहे ना, या के-वाय-सीमुळे अपात्र झालेल्या आहेत. परंतु ज्या आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे ह्या लाईव्ह आल्या आणि त्यांनी सांगितलं, की जवळ-जवळ 52 लाडक्या बहिणी ह्या के-वाय-सीमुळे अपात्र झालेल्या नाहीत. त्याच्यामधल्या 50% ज्या महिला आहेत, त्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे, ते नियमात बसत नाही, असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि के-वाय-सी न केलेल्या बहिणी फक्त इथे 28 लाख इतक्याच इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल इथे महत्त्वाची माहिती इथे सांगितलेली आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, ज्या महिलांची के-वाय-सी पूर्ण केली किंवा ज्या महिला अपात्र आहेत, त्यांचा हप्ता इथे थांबवण्यात आलेला आहे. तसेच पात्र असूनही के-वाय-सी राहिलेली असेल, तर सरकार पूर्ण के-वाय-सीची सुविधा इथे उपलब्ध करून द्यायला तयार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी इथे पात्र आहेत, तरीसुद्धा त्यांचा लाभ इथे बंद झालेला आहे. त्यांच्यावर इथे सरकार कुठल्याही प्रकारे ते अन्याय करणार नाही, असं त्यांचं इथे म्हणणं आहे. पुढे ते म्हणाले आहे, की पात्र महिलांचं कुठलंही नुकसान इथे होऊ देणार नाही. ज्या महिलांची के-वाय-सी राहिलेली आहे, त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा विंडो सुरू करण्यासाठी इथे तयार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते सांगितलेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगितलो, की जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची, ते वेबसाईटवर सध्या इथे काम सुरू आहे. म्हणजे 1 ते 15 जून दरम्यान याच्यावर काम सुरू आहे. आणि त्यामुळे असं वाटतं, की विंडो जी आहे ना, ही पुन्हा सुरू होण्याच्या तयारीत आहे. परंतु इथे अजून कुठल्याही प्रकारची ऑफिशियली जी माहिती आहे, ती आलेली नाही, की केव्हा ती सुरू झालेली आहे. त्यामुळे इथे अजून कुठल्याही प्रकारची ती ऑफिशियली जी स्टेटमेंट आहे ना, तिथे आलेली नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं आपल्याला महिला आणि बालविकास विभागात जाऊन इथे गर्दी करायची नाहीये. कुठेही प्रकारे इथे सध्या स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे, की आम्ही के-वाय-सी सुरू करू. त्यासाठी आम्ही पात्र बहिणीचं नुकसान होऊ देणार नाही, असं त्यांनी सांगितले. परंतु अजून के-वाय-सी ती सुरू झालेली नाहीये. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मे महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार? याबद्दल सुद्धा महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. बघा, सध्या लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता कधी येईल याकडे लक्ष लागलेलं आहे. अजून याबद्दल कोणतीही अपडेट इथे आलेली नाही. तर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता 15 मे रोजी आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेला आहे. म्हणजे अजून 2 हप्ते जमा होऊन आपल्याला 15 महिनासुद्धा इथे झालेला नाही. त्यामुळे असं वाटतंय, की 15 जून नंतर इथे आपल्या अकाउंटवर हे मे महिन्याचे 1500 रुपये इथे जमा होऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.